एकदा नालासोपाऱ्याला आम्ही सगळे मित्र बसलो होतो रात्री, कारण सॅटर्डे होता, बसायची पद्धत होती. अचानक बाजूच्या रूम मधनं जोरात ओरडल्याचा आवाज आला. आम्ही सगळे धावत गेलो. आवाजाला दरवाजा उघडला त्यांनी. एक बाई किचन मधनं चालत चालत आली, माझ्या गोल फिरली, पुन्हा किचन मध्ये गेली. चक्क अक्का कोंबड्याच्या मानेला चावून रक्त पिताना पाहिले. जिवंत कोंबडा. जिवंत कोंबडा. ह्या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिकही असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. ह्या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. नंतर आपण येऊया चेटकिन. हा एक प्रकार खूप जास्त प्रचलित आहे. चेटकिन हा प्रकार काय असतो मी तुला सांगतो. गर्भवती महिला जी गर्भवती आहे किंवा नवीन नवीन लग्न झालंय आणि तिच्यासोबत काही वाईट झालंय, तर हे चेटकिनीमध्ये मोडतं. बरं, तू ह्यांच्या इच्छा पुऱ्या कर, ह्या तुला सांभाळतात. अच्छा. म्हणजे चेटकिनीला बांधून ठेवणारे पण लोक आहेत स्वतःकडे. ह्यांना हवं ते दे, ते तुला हवं ते देतील. पण ज्या दिवशी कळेल त्यांना की तू त्यांचा फायदा घेतोय, गैरफायदा घेतोय, त्या दिवशी ते तुला पण संपवतील. बापरे. कारण ह्यांचे इच्छा अपुऱ्या राहिलेल्या असतात. ते एखाद्या माणसाला पकडून, जशी आपण विक्रांत आणि वेताळाची गोष्ट ऐकतो की विक्रांताच्या मानेवरती वेताळ बसून स्वतःच्या मागण्या पूर्ण करून घेत असतो. ॲज अ सेम चेटकिन पण तेच करते. एखादा माणूस पकडते किंवा एखाद्याच्या अंगात घुसतं आणि ते स्वतःच्या इच्छा पूर्ण करून घेतं. जे मगाशी मी बोललो ना, ती कोंबड्याचा रक्त पिले वगैरे, हे चेटकिनीचे प्रकार आहेत. हे चेटकिनच करू शकते. बरं, चेटकिन जसं जसं वय वाढत जातं ती म्हातारी होत जाते. अच्छा. हा, म्हणजे मी बोललो ना की आत्मा अमर असतो. आत्म्याला एक हे नसतं, म्हणजे एज लिमिट वगैरे एज काही लिमिट नसतं. नसतं. तर माणूस जेव्हा काळाच्या अगोदर मरते, जेव्हा गर्भवती बाई तिच्या बाळंतपणात मरते किंवा एखाद्या नवीन नवविवाहित महिलेवरती काहीतरी होतं, ही लोक बनतात आणि ते काळाच्या अगोदर मरण असतं त्यांचं, म्हणजे त्यांना कोणतरी मारून टाकलं किंवा त्यांचं, तर ही लोक नंतर स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आत्मा त्यांचा फिरत असतो आणि काळानुसार तो आत्मा म्हातारा म्हातारा होत जातो आणि एका त्यांच्या पर्टिक्युलर काळात, ज्यांच्या खऱ्या आयुष्यातलं जे मरण असतं त्यावेळी त्या आत्म्याला मोक्ष मिळतो. म्हणजे चेटकिन त्याविषयी संपते. कोण जर म्हणत असेल ना 100 वर्षापासून ती चेटकीन आहे, तर ते मान्यच नाही. आणि ते पण आहे ना, तू बोलला चेटकीन हे खूप खतरनाक असते. कारण ती एका प्रेग्नेंट बाईची आत्मा असते. हा, कारण ती विचार करते तशा अवस्थेत तिचं निधन झालंय, तर ती काय तडपली असेल त्यावेळी किंवा किती दुःख झालं असेल तिला. तिचं दुःख तीच सांगू शकते. आणि त्याच्यानंतर तिच्या त्या इच्छा असतात, माझ्या बाळाला सांभाळणं, माझ्या बाळाबद्दल. आणि त्याच्यामुळेच ती मला वाटतं पॉवरफुल पण एवढी असते. खूप पॉवरफुल असते ती. ती एखाद्याला तिने वशमध्ये करायचं म्हटलं तर ती पॉवरफुल वशमध्ये करते. आणि एखाद्याला जर सोडायचं असेल, एखाद्याला संपवायचं असेल, तिला जर विचार केला की ह्याला मला संपवायचं, तर ती प्रॉपर संपवते. पुन्हा एकदा नालासोपाऱ्यावरती येतो. एकदा नालासोपाऱ्याला आम्ही सगळे मित्र बसलो होतो रात्री, कारण सॅटर्डे होता, बसायची पद्धत होती. बरेच मित्र, म्हणजे 5-6 जण आम्ही बसलो होतो. अचानक बाजूच्या रूम मधनं जोरात ओरडल्याचा आवाज आला. आम्ही सगळे धावत गेलो. आवाजाला दरवाजा उघडला त्यांनी. त्या बाईने सांगितलेला किस्सा आहे की एक बाई मला दिसतेय, ती किचन मधनं चालत चालत आली, पूर्णपणे माझ्या गोल फिरली, पुन्हा किचन मध्ये गेली. पुन्हा ती बाई आली आणि तिने माझा गळा दाबण्याचा प्रयत्न केला, म्हणून मी ओरडली. लिटरली दुसऱ्या दिवशी त्या माणसाने रूम खाली केला होता. बरं, जी बाई ओरडली ती गरोदर होती. भूत कशी निर्माण होतात ह्याचा एक वेगळाच आलेख आहे. म्हणजे लोक बोलतात कशी निर्माण होतात, तर प्रत्येक माणसाचं मरण हे त्या वेळीचं मरण नसतं. कधी वेळेच्या अगोदर, ज्याला कालसर्पयोग म्हणतात, वेळेच्या अगोदर मरण येतं. ज्याच्या बोलतात ना इच्छा अतृप्त राहतात, त्याला ह्या जगातनं पूर्ण मोक्ष नाहीये. कारण त्याचं ते मरण त्यावेळेचं होतच नाही. काहीतरी चुकीमुळे किंवा काहीतरी गडबडीमुळे त्याचं हे मरण आलेलं आहे. या कालसर्प योगामुळे त्यांचं मरण येतं. त्यांच्या आत्मा अतृप्त राहतात. त्या आत्म्यांना मोक्ष नाही. ते आत्मा इकडे फिरत राहतात. नालासोपाऱ्याला आमच्या शेजारी एक बाई, जी हिंदी भाषिक होती, ती 5-6 भाषा बोलताना पाहिले आम्ही.
जेव्हा तिला भूत झपाटले. 5-6 भाषा बोलताना जे पाहिले. तिला आधी कधीच येतच नाहीत, कधीच येत नाहीत. 5-6 भाषा बोलताना पाहिले. समजा मला काही येतच नाही, मला मराठी, हिंदी शिवाय वेगळी लँग्वेजच येत नाहीये, तर मी कन्नड कुठून बोलणार? काहीतरी वेगळा संचार आहे ना अंगात. आमच्या गावी आम्ही लहान असताना एका मुलीला चक्क अख्खा कोंबड्याच्या मानेला चावून रक्त पिताना पाहिलंय. जिवंत कोंबडा. जिवंत कोंबडा. तिच्या अंगात काहीतरी वेगळा संचार होता. तिने तो कोंबडा पकडला, दाताने चावला, रक्त पिऊन तो कोंबडा फेकून दिला. बरं ती मांसाहारी पोरगी नव्हती. किती वर्षाची होती? ती मोठी होती, 22 एक वर्षाची होती. पण आम्ही त्यावेळी खूप लहान होतो, 6, 7, 8 वर्षाचे वगैरे. आपण मला वाटतं या पॉडकास्टमध्ये आपण खूप खूप फिरलो आणि बऱ्याच गोष्टी केल्या. आता जेव्हा आपण शेवटचा पॉडकास्ट केला होता आणि तो बऱ्याच लोकांनी पाहिला आणि आय नो तुझ्या खूप मित्रांनी, परिवारांनीही पाहिला असेल आणि मग त्यांनी येऊनही तुला काही ना काहीतरी गोष्टी किंवा सांगितल्या असतील किंवा त्यानंतर तुलाही कोणतेतरी अनुभव आले असतील. तर त्यापैकी तुला कोणते सांगायचे आहेत? अं, सांगण्यासारखं बरंच काय आहे, म्हणजे बऱ्याच मित्रांनी सांगितले. म्हणजे त्यांच्याबरोबर झालेल्या स्टोऱ्याज किंवा त्यांच्यासोबत झालेल्या किस्से. तर मी एक ना तुला असं काही लोकांच्या कमेंटवरती पण मी सांगतो. म्हणजे मी कमेंट वाचत होतो आपल्या ब्रॉडकास्टवरच्या, की ही असं नाही झालंय. कणकवलीचा किस्सा. लोकांनी सांगितलं, की बऱ्याच लोकांनी, की म्हणजे त्याच्यावरती मजेशीर कमेंट होती काही लोकांची. तर एका मोठ्या माणसाने मला सांगितलं, की ही खरी स्टोरी आहे. बरं, आणि मी ती आता डेफिनेटली ती खरी स्टोरी आहे. बरं. बरं त्याच्यावरती पण त्याच घरातली, म्हणजे ज्यांच्या घरातली जी स्टोरी आहे, त्या बाईने येऊन कमेंट केली, की ही स्टोरी माझ्या घरच्यांसोबत झालंय. पण ती प्रत्येक अमावास्येला नाही. फक्त सर्वपित्री अमावास्येला तिथे हा किस्सा होतो. सर्वपित्री अमावास्येला हा किस्सा होतो आणि ते खरं आहे. बाकी लोक बोलले, की "अरे, आम्ही आपण बदनाक गेले त्यांच्यावर असं." भाई तुम्ही उडवायच्या अगोदर एकदा अनुभवून बघा. आता तुला माझ्या मित्राची एक गोष्ट सांगतो. हं. तो ना भाई लक्झरी आहे ना, लक्झरी असतात. बस. बस. हं. ओके. तर तो बसवरती क्लीनर आहे. क्लीनर आहे. हं, हं. तर त्यांना सवय असते ना, की बाबा कुठे गेल्यानंतर बस धुवायची वगैरे. हं. तर जास्त रात्रीची गोष्ट नाही. दुपारी 2 ते 3 या वेळातली गोष्ट. कारण त्यांचा बस सोडायचा 4चा टायमिंग असतो. एक ब्रिज आहे खेडला. तर त्या ब्रिजच्या तो पुढे जाऊन त्याने तो पाणी घेऊन बस धुण्यासाठी गेला होता. त्याला अक्षरशः बाळ रडण्याचा आवाज आला. बाळ रडण्याचा. आवाज आला. म्हणून त्याने काय केलं, की थांबला तिथे. तर आवाज बंद झाला होता. पुन्हा बाळ उचलला, आला पाणी घेऊन आणि पुन्हा ते पाणी संपल्यावर पुन्हा आणायला गेला. तर एक बाई बाळाला दूध पाजत होती तिथे बसून. रस्ते ब्रिजवर. ब्रिजच्या खाली, म्हणजे खालच्या ब्रिजच्या बाजूला. खाली. हां, 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 हां. तो विचार करतो, ह्या बाईला मी आत्ता नाही बघितलं पण बाहेर रडण्याचा आवाज आला असेल. त्याने तिकडे नजरअंदाज केला आणि पुन्हा पाणी घेऊन तो वर आला. तिसऱ्या वेळी गेला ना तो, तेव्हा ती बाई अक्षरशः पाण्याच्या कडेवरती बसून पाहत होती. तर ह्याला भीती वाटली, की बाळाला फेकेल म्हणून त्याने विचारायला गेला. म्हणजे तिने लांबूनच आवाज दिला, "ओ ताई, इथे कुठे बसलाय? ही काय बसण्याची सारखी जागा आहे?" तर तिने फक्त चेहरा मागे केला आणि बोलली, "तू तुझं काम कर." त्याची चड्डी ओली होती. चेहरा मागे करून ती ज्या आवाजात बोलली, "तुझं काम कर." आणि त्याचा चेहरा बघून तो बोलला, 3 दिवस तापाने फक्त फणफणत होतो. बापरे! आणि थँक यू सो मच भाई. तू आलास. तुला काय एंड नोट काय बोलायचंय? एंड नोट मी तुला एवढंच सांगेन मित्रा, खूप छान चाललंय आपलं. बंकसवरती बऱ्याचशा हॉरर स्टोऱ्या होताच आहेत. हॉरर सोबत आता नवीन ट्राय करतोच आहे. लोकांनी हॉरर स्टोऱ्या बघल्यासोबत आता काहीतरी, जसं आज आपण कोकण एक्सप्लोअर केला. एका गोष्टीत मर्यादित कोकण नाहीये.
कोकण म्हणजे फक्त निसर्ग नाही, कोकण म्हणजे जगण्याची परंपरा, कोकण म्हणजे विविधतेने नटलेला निसर्ग. कोकणातल्या निसर्गातल्या रानावनात जाल तर तुम्हाला औषधाची झाडं पण मिळतील. कारण आम्ही लहानपणापासून एखाद्या वेळी ताप आल्यानंतर डॉक्टरकडे जाण्यापेक्षा अडुसळाचा काढा प्यालो. पोटात बरं नाही तर किरायता प्यालो. किंवा एखादा आजार बाबा अंग-बिंग दुखतं तर सातिवन सोडून का, हे पाहिलं. हे कोकणातल्या ह्याच्यात मिळतात. त्यामुळे कोकण आता एक्सप्लोअर करताना किंवा त्याच्यातल्या कलांबद्दल बोललो, तर मी म्हणेल की बऱ्याचशा लोकांनी यावं कोकणात आणि कोकणातली ही परंपरा बघावी. पुढे गोव्या-बिव्याकडे जाण्यापेक्षा, मालदीव-बिलदीवपेक्षा आपलं कोकण बघावं. फार कमी बजेटमध्ये होईल आणि मला वाटतं असंच तू पूर्ण महाराष्ट्र आमचा एक्सप्लोअर करशील जसा आज कोकण झाला. खरंच बरं वाटलं कोकण एक्सप्लोअर करताना आणि मला स्वतःला अभिमान आहे, प्राउड टू फील. म्हणजे मी कायम बोलतो, की आमची पहिली भाषा मालवणीच. आम्ही आई शिकण्या अगोदर गाळिये शिकलो. कारण गाळिये ही एक मजा आहे त्याच्यातली. तू विचार कर ना, की आम्ही गावी जाताना सहज एखाद्याला विचारतोय. त्याला राग नाहीत. पण तू मुंबईत किंवा बाहेर विचारून बघ, त्याला लगेच राग येईल. जेव्हा आम्ही ते मेलो. त्याला राग नाहीत. ते मेले ते काय सांग. राग नाहीत. हा गोडवा आहे. त्यामुळे कोकणातली माणसं साधीभोळी होती, आहेत, राहतील. माणसाला म्हणतात ना, माणसाला आपुलकेपणाची ओढ आहे तिकडे. यावं. जसा तू आज कोकण आपण दोघांनी मिळून एक्सप्लोअर केला, तसाच हळूहळू महाराष्ट्र एक्सप्लोअर करशील हीच अपेक्षा आहे. लोकही भंकस ब्रॉडकास्ट आवडीने बघतील आणि पुन्हा एकदा जसा आज आलोय मागच्या वेळेस तसं पुन्हा एकदा तुझ्याकडे येईन काहीतरी नवीन नक्कीच घेऊन. भाई, नक्कीच. तोपर्यंत आपण हाऊस भेटीगाठी Yes, होत भाई. राहतील. येस भाई. धन्यवाद. थँक यू सो मच मित्रांनो. जर तुम्ही आतापर्यंत पॉडकास्ट बघताय तर तुम्ही नक्कीच वैभवलाही फॉलो करू शकता. त्याच्या खाली सगळे डिस्क्रिप्शनमध्ये सोशल मीडिया हँडल्स असतील आणि जर तुमच्याकडेही अशा कोणत्या गोष्टी असतील तर डिस्क्रिप्शनच्या पहिल्या लाईनमध्ये गुगल फॉर्मची लिंक आहे, ती नक्की भरा. आणि जर तुमच्या गोष्टी इंटरेस्टिंग असतील तर आपण सोबत एक पॉडकास्ट करू. तुमच्या नाही तर तुमच्या आजी आजोबांच्या, आई वडिलांच्या, ज्यांच्याही आपण त्यांच्यावर पॉडकास्ट करू. स्पॉटिफायवरही ऐकू शकता तुम्ही आणि आपण भेटू परत एकदा अशाच एका एपिसोडमध्ये.